आपल्यात निवडणूक लागली, ओमराजे आणि अर्चनता पलटू पडलेत. कोण येईल वाटते? अर्चनता येते. कशामुळे येते लोट? महिलाची कामं करू शकतात ते. महिलाच कामामुळं. मावशी, निवडणूक लागली माहिती आहे तुम्हाला? कळत नाही, मला कळत नाही बाय ते. बघा मतदान करत असाल की मुलं? दुसऱ्याला विचारा मला काय कळत नेमकं नाही. कुणाला करायचं? बघायला आता ती पुन्हा पुन्हा निवडणूक आल्यावर पुन्हा. बरं बरं. आपल्याला निवडणूक लागली, ओमराजे अर्चनता पलटू उभारले. कोण येईल निवडून वाटतं? ओमराजे. कशामुळं म्हणजे काय कामं सांगते? संपर्क, जनसंपर्क, त्यामुळे माझा संपर्क. नाही, तुम्हाला काय वाटतं कोण येईल? काही सांगता नाही येत. काय सांगताय? तुम्हाला काय वाटतं कोण येईल? आता येईला तर कसं आहे, आपण सांगू शकत नाही कोण येणार आहे, पण जनताची खळबळ आहे मतदानाची वगैरे, ती चर्चातून तर वाटायला की ओमराजेच येते. हां, जनसंपर्क आहे. हां, आणि म्हणजे थांबलेले कामांना वाटचाल लावतात, ते चालना देतात. जे कामं स्थगित पडलेले थांबलेले त्यांना चालना देतात. तुम्हाला काय वाटतं कोण येईल? तसं काही सांगता येणार नाही आता, म्हणजे काय कोणतरी येतच की चांगली कामं कोणाची काय वाटतं? आता काय बरं, हे जाऊ द्या, आपल्या जिल्ह्यातलं जाऊ द्या. 10 वर्ष झालं मोदी पंतप्रधान आहेत, मोदी सरकार आहे केंद्रात. आता पुन्हा सरकार येऊ वाटतं. आता काय सांग त्यांना बोलता येणार नाही म्हणजे काय वाटतं कोण आपल्या जिल्ह्यामधून कोण? अर्चनाताई का ओमराजे? अर्चनाताई, ओमराजे. अर्चनाताई वाटतं. ओमराजे. तुम्हाला काय वाटतं? कोई भी आए तो क्या है, सब अच्छे से कौन भी आना, खुशी की बात है. कोणी आपलंच आहे. हाँ, आजचे काम करणार. तुम्हाला काय वाटतंय? कोणी तर ओमराजे येतील का अर्चनाताई? कोणी आलं तर चांगलंच आहे. कोणी तर दोघांपैकी कोणी बी आले तर चांगलंच आहे. कोणी बी आलं तर चांगलं. हो ना, कोणीपैकी एकच आलं आलं तर चांगलं. दोन्ही चांगलंच. तुम्ही कुठले? आम्ही तेरचं. तेरच्या म्हणून तुम्हाला प्रश्न पडला अर्चनाताईचं गाव आहे असा प्रश्न पडला. तुम्हाला काय वाटतं? अर्चनताई येतील. अर्चनाताई येतील. काय कामं सांगते अर्चनाताईची चांगली कामं? म्हणजे अर्चनताईंनी केलेत कामं महिलांसाठी वगैरे, बचत गटाच्या माध्यमातून. हां, त्यामुळं येतील असं. हो, येतील असं. विशेष म्हणजे 50% मतदान महिलाचंच असते, त्यामुळे 50% मतदान जर त्यांना पडलं आणि बाकीचे पुरुष बी महिलाचे पुढे कोण जाऊ शकत नाही, त्यामुळे ते येतील असं मला वाटतंय. हां, काय सांगायचं तुम्हाला आता, आमचे तुम्ही भांडणं लावायला जनतेनं बघायच्या आधी कॅमेऱ्याच्या आधीच बघून राजकारणी आणू द्या आम्हाला. मग मी राणादादाविषयी बोललं, अगर अर्चनाताईविषयी बोललं, अगर ओमदादाविषयी त्यांनी बघितलं मला असं म्हणायला होता, आहे की नाही? असं नाही बोलल्यावर नाही, नाहीच बोलल्यावर दोघं 1980 75 सारखा मतदार राहिला नाही. आता हुशार लोक झाले तर मी दोघांविषयी बोललोय. दोघांविषयी नाही, त्यांच्या एका घरात तेढ निर्माण करायची पद्धती आहे ही. अगोदर कसं सांगता येईल साहेब? होय मामा, तुम्ही सांगता का? सांगा अगोदर कसं शिक्षण झालं. आम्ही खडी ओमदादा येत निवडून. ओमदादा हा, अर्चना येत नाही. एवढा कोरोना झाला, त्यांनी गावावर लक्ष दिलं का? तेरमध्ये आले का कधी? गोरगरिबाला विचारलं का तुम्हाला पाणी आहे का, अन्न आहे का? अर्चनानं राणा दादानं विचारलं का? राणा दादानं अर्चनानं तेरमध्ये येऊन विचारलं का?
करोनामध्ये जिथं तिथं किट वाटल्या गोरगरिबाला समद्याला. बसवराज पाटलानं वाटली, निलांग्याला वाटली, पुन्हा इकडं मुरुमला, उमरग्याला, तेराला. मग त्यांनी असं विचारलं नाही तुम्ही खाताव का मरताव का, तुम्हाला काय आहे का नाही म्हणून गोरगरिबाला, तेराच्या लोकाला. हा, आणि कशी निवडून येईल अर्चना? तेरमधून नाराजी आहे. हा, नाही नाराजी, त्यांचं गाव आहे ते, त्यांचं गाव आहे, पण प्रत्येक अंधारून मतदान ओमराजाला करणार आहे ती. हा, उजागर जरी नाही केलं, बुड जरी असलं वरी, तरी बाया पुरी लेकरं बाळ समधी ओमदादाला मतदान करणार आहे ती. मशालच चिन्ह माहीत झालं का? चिन्ह माहीत झालं, आम्ही बरोबर ध्यानात ठेवलं चिन्ह मशाल. धनुष्यबाण होते त्यांचं पहिलं होतं, पण आता ओमदादाला मतदान आहे, अर्चनाला मतदान करणार नाही. पाडायचंय त्यांना आम्हाला. हा, अर्चनाला पाडायचंय. येत नाही ती गुरबा काकाची पांढरी आहे. काय तुम्हाला काय वाटतंय? आम्ही वडर आहेत, उपळा माकडाचे उपळ्याचे वडर आहेत. खडी फोडून शिक्षण झाले माझ्या सुनाचं, गटातले 10 रुपये टक्क्यानं करून. मग MSc झाली माझ्या सुनाचं. मग माझ्या मुलाला सुनाला काय तर नोकरी बिकरी द्यावं, सहकार्य करावं, कुठं तर 10-20 हजार मध्ये लावावं म्हणून आम्ही विनंती करून काल औषधाला मीटिंगमध्ये मी गेलते. हां, आलते त्यांनी, राणादादा आलते, राणा पाटील औषधाला आलते, आम्ही आमदार पवारकडे. हां, राणादादा आलते, औषधाला आलते. काय सगळं सोय करतो, चांगलं करतो, बरं करतो, तुम्हाला आम्ही घ्या पुढं चला, असं तसं काही काही म्हणल्यावर आम्ही बी खुशमध्ये आहो. आम्हाला काय हो का ताण पाणी भूक ताण एवढंच मागणार, दुसरं आम्हाला प्रॉपर्टी स्टँड जायतच काय नाही, लेकरं बाळ सुखी राहावं, आम्हाला एवढंच चिन्ह. आपली सोय करावी. हां, एवढंच चिन्ह. हां, सोय करावं आमची. आम्ही उपळ्याची आहो काय तर इंदिरा गांधी जागा दिलेली झोपडपट्टी, तर घर सरेक ना आम्हाला काय सांगावं आता. कामासाठी गाव सोडता, घर सोडता, जातो आणि मतदानसाठी गावाला येतो. हां, दुने मांडे करते मी औषधाला लातूरला. काय करू आता, काय करायचं? 12 पक्षात निघणाऱ्या माणसाला ती जवळ करते, ती इमानदारीच्या लोकांना जवळ करीत नाही. हो, विद्यार्थी आहे. मतदान आलंय का? आले. आता तू जरा युवा मतदार आहे. काय तुला काय वाटतं, कोण काय अर्चनाताई पाटील दोघं बी आले तर तीच दशा आहे जिल्ह्याची. दोन मत कसे येतील? दोघं पैकी एक पण आलं ना तरी काय विकास करत नाहीत त्यांनी. ते दोघं सारख्याला वारखेच आहेत. दोन्ही सारखेच आहे. हा, काय नाही ओमदादा बी तसलंच आहेत आणि राणादादा बी तसलंच आहेत. काय उपयोग नाही त्यांचा. नो कमेंट. बोल की, अर्चनाताई आहेत आपल्या चर्चा. बारीक आहे.